नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजचा विषय आहे, आज दिनांक 2 ऑगस्ट 2024। आज टोमॅटोचे बाजारभाव कमी आहेत किंवा टोमॅटो बाजारभावाच्या वास्तव परिस्थितीविषयी आपण बोलणार आहोत। मागच्या 10 दिवसापासून टोमॅटो बाजार हे कमी झालेले आहेत। टोमॅटो बाजारभाव हे खाली येत आहेत। जवळपास 100च्या जवळपास गेलेला टोमॅटो बाजारभाव हा आज 25 रुपये, 30 रुपये, 20 रुपये किलोच्या जवळपास खाली आलेला आहे। याचं कारण असं आहे किंवा याच्या तळाशी जाऊन जर विचार केला असता तर जो आज पुणे परिसरातल्या मार्केटचा विचार केला असता, जर पावसाचा परिणाम या मार्केटवर फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि जो काय हा पाऊस सुरू आहे हा फक्त पुणे परिसरामध्ये जवळपास उरुळीच्या जवळपासच्या परिसरातून किंवा पुणे नगरपालिकेच्या भागामधूनच या पावसाला मोठ्या प्रमाणात जोर धरलेला आहे। यामुळं काय झालेलं आहे की जो खाली ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे, त्यामुळं ग्रामीण भागामधून मालाची हार्वेस्टिंग, माल काढण्याचं प्रमाण हे वाढलेलं आहे किंवा काढणी दररोज सुरू आहे। त्या प्रमाणात पुण्यामध्ये पाण्याचे मागच्या 10 दिवसाचा विचार केला असता पुण्यामध्ये पूर्ण रस्ते जाम झाले होते किंवा इतरत्र सर्वत्र पाणी साठल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली होती किंवा नागरिकांना घराच्या बाहेर पडणं मुश्किल झालं होतं। अशा प्रकारचा पाऊस मागच्या 10 दिवसापासून सुरू आहे। त्यामुळं मार्केटमध्ये जो येणारा माल आहे, या येणाऱ्या मालाची आवक जर विचार केला असता तर आवक ही फार कमी आहे, परंतु ज्या प्रमाणात आवक होत आहे त्या प्रमाणात ग्राहक हा बाजारात नाही आहे, व्यापारी बाजारात येत नाही। त्यामुळं जो माल आहे तो शिल्लक राहतोय किंवा जे मोजके व्यापारी आहेत त्यांच्यामध्येच तो मालाची विक्री होते। यामुळं टोमॅटो बाजारभाव हा फार कमी झालेला आहे आणि वास्तव परिस्थिती अशी आहे की ज्या व्यापाऱ्यांनी तो माल खरेदी करून विक्रीसाठी घेऊन गेलेले आहेत, ज्यांनी पहिल्या दिवशी माल खरेदी केलेला आहे, त्याचा माल हा दिवसभर पाऊस असल्या कारणाने ग्राहक नाही आहे आणि तो माल विकत नाही आहे। त्याच्यामुळं तो दुसऱ्या दिवशी खरेदी करता तो व्यापारी येत नाही आहे। याच्या कारणामुळं टोमॅटोच्या आवक होण्याला उठाव नाही आहे। त्यामुळं टोमॅटो बाजारभाव हा थोडासा खाली आलेला आहे। सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, आपण आपल्या टोमॅटो प्लॉटवर अतिशय काटेकोरपणे त्याचं नियोजन करावं। सध्या पावसाचा परिणाम होत असल्या कारणाने प्लॉटमध्ये बुरशी येणं किंवा मर होणं किंवा जे थ्रेप्स याचं किंवा पांढरी माशी किंवा हिरवी फळे पोखरणारी आळी असा प्रादुर्भाव वाढत आहे। तर शेतकरी बांधवांनी दराची चिंता न करता आपण आपल्या प्लॉटकडे लक्ष द्यावं, कारण येणाऱ्या काळामध्ये जर का 4-8 दिवस पावसानं उघडीप दिल्यास बाजारभाव हे पुन्हा 100कडे वाटचाल करणार आहेत। कारण आत्ताची जी परिस्थिती आहे किंवा आत्ता जो बाजारावर परिणाम झालेला आहे हा केवळ आणि केवळ पावसामुळे ग्राहक बाहेर येऊ शकत नाही याचाच परिणाम आहे। आवक कुठल्याही प्रकारे वाढलेली नाही किंवा सध्या कुठून आयात होईल किंवा बाहेरून माल येईल अशी काही भीती असण्याचं कारण नाही। सर्व शेतकरी बांधवांनी आपापल्या प्लॉटकडे अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त माल काढण्याची क्षमता ठेवावी। येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो बाजार हे पुन्हा 100कडे जातील किंवा त्या दिशेनं वाटचाल करतील। कारण टोमॅटोचा जे आवक होण्याचं प्रमाण होतं किंवा आपण जे सांगितलं होतं 15 ऑगस्टच्या जवळपास टोमॅटोची नवीन आवक होईल, परंतु पावसाचं प्रमाण हे लागून राहिले असल्या कारणानं जे काही नवीन प्लॉट होते, मेमध्ये लागण झालेले, जूनमध्ये लागण झालेले, यांचा हार्वेस्टिंग टाईमसुद्धा जवळपास 15 दिवसांनी पुढं गेलेला आहे। म्हणजेच आपल्याला जर का पाऊस थांबला तर ऑगस्ट एंडपर्यंत टोमॅटोला हा चांगला बाजारभाव मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळं सर्व शेतकरी बांधवांनी ही नैसर्गिक आपत्ती समजून याकडं बघावं आणि येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो बाजारभाव हा नक्कीच
पुन्हा 100कडे वाटचाल करेल। या दिशेनं आपण आपल्या जो सध्या माल उभा आहे किंवा सध्या पिकं उभा आहे, बऱ्याच ठिकाणी पाऊस चालू असल्या कारणाने शेतकरी बांधवांना स्प्रे घेता आले नाहीत। 2-2, 3-3 दिवस, 8-8 दिवस टोमॅटोवर फवारणी करण्याचा सुद्धा प्रॉब्लेम होत आहे, कारण पावसाच्या सरीमागं सरी येत आहेत। शिवाय दुसरी गोष्ट, वापसा होत नसल्या कारणाने किंवा पाणी देण्याची पावसामुळे पाण्याचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त असल्या कारणानं ड्रिपमधून खत सोडता येईना किंवा फर्टिलायझर देता येत नाही आहे, अशी सुद्धा परिस्थिती निर्माण झालेली आहे। काही ठिकाणी बऱ्याच प्लॉटला पाणी जास्त होईल या भीतीनं शेतकऱ्यांना फर्टिलायझर देता येईना आहे, काही शेतकऱ्यांना स्प्रे घेता येत नाहीत। यामुळं काय झालेलं आहे की टोमॅटोमध्ये उत्पादन क्षमता कमी होते की काय, किंवा जे फळं पोखरणारी आळी असेल किंवा थ्रेप्स असतील, बुरशीजन्य रोग असतील, यांचं प्रमाणसुद्धा वाढत आहे। टोमॅटोमध्ये नाग अळीचं प्रमाण वाढलेलं आहे। पानांच्या वाट्या होणं किंवा मुळकूज होणं, झाडं सुकून जाणं, असा सुद्धा प्रकार वाढत आहे। यामुळं शेतकरी बांधवांनी येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टोमॅटो बाजारभाव हा चांगला राहील, कारण का आत्ताचं जी परिस्थिती आहे किंवा आत्ताचं जे काय दूषित वातावरण आहे, याचा हा फार मोठा परिणाम हा टोमॅटोच्या उत्पादन क्षमतेवर होत आहे। त्यामुळं येणाऱ्या पुढील काळामध्ये सुद्धा जे प्लॉट आहेत यांची उत्पादन क्षमता कमी होण्याची शक्यता आहे। त्यामुळं पुढील काळामध्ये टोमॅटो बाजारभाव हा चांगला राहील, म्हणून सर्व शेतकरी बांधवांनी आत्ता भाव कमी झाला याचं चिंता करण्याचं काही कारण नाही, कारण टोमॅटोची आवक ही अजिबात वाढ झालेली नाही किंवा कोणत्याही प्रकारे येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव अतिशय खाली पडतील अशी आवक होण्याची सुद्धा शक्यता नाही, कारण जे सुरू असलेले प्लॉट आहेत किंवा ज्याची आवक ग्राह्य धरली होती, यामधले प्लॉटसुद्धा कमी क्षमतेनं उत्पादित होतील। त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा टोमॅटोची आवक ही कमीच राहील। पुढील कालावधीमध्ये आपण टोमॅटो बरोबरच कलिंगड आणि खरबूज लागवडी संदर्भात चर्चा करणार आहोत। गेल्या वर्षी कलिंगडाचा बाजारभाव हा जवळपास 3 रुपये, 5 रुपये, 7 रुपये किलोच्या जवळपास खाली आणला होता। त्या संदर्भात आपण शेतकरी बांधवांना व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली। थोडक्यात शेतकरी बांधवांना त्या संदर्भातली माहिती दिली बाजारपेठेची, आणि पुण्यामध्ये 25 रुपये प्रति किलो कलिंगड कसं विकलं जातं याचं विश्लेषण शेतकरी बांधवांना केलं, आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी ग्राहक तो शेतकरी असा विक्रीचा मार्ग अवलंबला, आणि त्यामधून शेतकरी बांधवांनी जवळपास 25 रुपये प्रति किलोनी कलिंगड हे विकलं आणि चांगल्या प्रकारचा नफा त्याच्यातून कमावला। परंतु आपल्याला गेल्या वर्षी या उपक्रमाला वेळ फार कमी मिळाला होता, म्हणून आपण हे यावर्षी लवकरच सुरू करणार आहोत, आणि ज्या ज्या शेतकरी बांधवांना कलिंगड खरबूज लागवड करायची असेल त्या शेतकरी बांधवांनी आपल्या समृद्ध किसान सोलापूर एक्सप्रेस यूट्यूब चॅनलला आणि सचिन आवटे फेसबुक पेजला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला टोमॅटो सोबतच कलिंगड खरबूज लागवडी संदर्भातलं लागवडीपासून ते विक्रीपर्यंतच्या नियोजनाची माहिती मिळेल, आणि आपण उत्पादित केलेला माल हा आपण बाजारपेठेमध्ये चांगल्या प्रतीनं विकू शकू। कलिंगड खरबूजच्या लागवडीपासून विक्रीपर्यंतच्या नियोजनाची सर्व माहिती पाहण्याकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला फॉलो करा। धन्यवाद।